सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 20. स्वामी म्हणे तुम्ही दिगंबर दास रहावे उदास देहधर्मी. 1960 पूर्वीची ही गोष्ट आहे. स्वामी स्वरूपानंद तसं पाहिलं तर त्यावेळेस अप्रसिद्ध असेच होते. त्यांचा योगशास्त्रातील श्रेष्ठ असा अधिकार त्या सुमारास तरी मोजक्या मंडळींनाच ज्ञात असा होता. अशा ह्या मोजक्या मंडळीत एक दत्तोपासक होते. ते ब्रह्मचारी होते. कोण्या एका अवधूताची त्यांच्यावर कृपा झाली होती. स्वामीजींचं ह्या दत्तोपासक गृहस्थांवर फार प्रेम होतं. हे गृहस्थ पण मोठे गुणी होते. अंगी हुनर असलेले आणि हुशार होते. नाना औषधींची तंत्रमंत्रविद्येची आणि जपानुष्ठानाची माहिती त्यांना होती. त्यांनी साधनासुद्धा उत्तम प्रकारे केली होती. त्यात त्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. दूरदर्शन, दूरश्रवण, वाक्सिद्धी अशा काही सिद्धींचा प्रत्यय लोकांना त्यांच्याकडून येत होता. असे हे सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून पावसला नेहमी येत असत. आपल्याकडे येणारा हा दत्तोपासक पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट आहे, अधिकारी आहे इत्यादी गोष्टी स्वामींना अगदी प्रथमच समजल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांच्या संबंधी भविष्यकाळात पुढे घडणाऱ्या काही गोष्टींचं आकलनसुद्धा स्वामींना अगदी त्याच वेळेस झालं होतं. 1962 साल उजाडलं. स्वामींकडे येणाऱ्या ह्या दत्तोपासकाची संत म्हणून बरीच ख्याती झाली होती. त्यांचा खूप नावलौकिक झाला होता. अनेक मंडळी ह्या दत्तोपासकाच्या भोवती जमली होती. अशा ह्या परिस्थितीत आपल्याकडे येणारा हा दत्तभक्त साधन मार्गातून परावृत्त होऊ नये, सिद्धी, नावलौकिक, संपत्ती, स्त्री इत्यादीत गुरफटून जाऊ नये, त्याचं अकल्याण होऊ नये असं स्वामींना वाटत असावं म्हणूनच की काय तदनंतरच्या काळात स्वामींनी ह्या आपल्या प्रिय दत्त उपासक मित्राला लिहिलेल्या एका पत्रोत्तरात जणू काही सावधानतेचा इशाराच दिला होता. आपल्या एका प्रश्नोत्तरात ताज्या कलमात स्वामींनी पावसहून ह्या दत्त उपासकाला कळवलं होतं, अफझल खानाची स्वारी येत आहे, सावधान असावं. स्वामींच्या ह्या सूचक अशा ताजा कलम यामध्ये स्वामीजी ह्या दत्त उपासकाला बरंच काही सांगून गेले होते. परंतु व्हावयाचं ते होतच असतं. योगाभ्यासाचे कडे निसरडे असतात हे खरं, आणि ह्या कड्यावरून कोण केव्हा आणि कसा घसरेल हे सांगता येत नाही. योगाभ्यासात रिद्धिसिद्धीस भुलून आज्ञाचक्रावरून गडगडणारे योगाभ्यासी असतात. त्याचप्रमाणे 12 अंगुले प्राणगती जिंकण्याच्या अट्टाहासी प्रयत्नात कामक्रोध संबंधाचा पगडा वाढल्यामुळं, तसंच काही पूर्वजन्मांतर्गत दोषामुळं वा अतृप्त वासनांनी अनिर्बंध आचरण करण्यास प्रवृत्त होणारे योगाभ्यासीसुद्धा असतात. स्वामींकडे येणाऱ्या ह्या सद्गृहस्थांच्या बाबतीत असंच काहीतरी घडलं असावं. एरवी माणूस मोठा योग्यतेचा. 1962-63 साल उजाडलं होतं.
हे दत्तोपासक एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडले होते. त्या स्त्रीबरोबर विवाह करण्याचा त्यांनी विचार केला होता. विशेष असं की आपल्या ह्या संकल्पास स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून हे सद्गृहस्थ त्यावेळेस पावसलासुद्धा आले होते. त्यांनी आपला हा विचार स्वामींना सांगितला. स्वामींनी त्यांचे ते सर्व विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांना उत्तर दिलं होतं, विवाह करणं अयोग्य नाही. तुम्ही तो अवश्य करा. इतर कोणत्याही प्रकारचा करा, पण हा असा नको. आपलं हे असं उत्तर त्या गृहस्थांना देत स्वामींनी त्यावेळेस आपली संजीवनी गाथा बाहेर काढली होती आणि 254वा अभंग त्या गृहस्थांना वाचावयास सांगून स्वामी त्यावेळी त्यांना म्हणाले होते, पूर्वी तुमच्यासाठी म्हणून जे काही सुचलं ते हे, इतप्पर काय सांगू. तो अभंग असा, लौकिकाची मात सांडावी समस्त, सेवावा एकांत आवडीने. लौकिकाची मात सांडावी समस्त, सेवावा एकांत आवडीने. निर्वातीचा दीप तेवतो निवांत, तैसी वृत्ती शांत असो द्यावी. निर्वातीचा दीप तेवतो निवांत, तैसी वृत्ती शांत असो द्यावी. अहंतेची नीद न लागो जीवास, जागो सोहम ध्यास निरंतर. अहंतेची नीद न लागो जीवास, जागो सोहम ध्यास निरंतर. ठाईची बैसोन करावे साधन, भावे वावे लीन गुरुपायी. ठाईची बैसोन करावे साधन, भावे व्हावे लीन गुरुपायी. स्वामी म्हणे तुम्ही दिगंबर दास, रहावे उदास देहधर्मी. स्वामी म्हणे तुम्ही दिगंबर दास, रहावे उदास देहधर्मी. असे प्रसंग असे स्वामी या 9व्या प्रकरणाचा हा होता भाग 20वा. उद्याच्या भागात आपण याचा 21वा भाग ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.